सिनेमॅटोग्राफी कसं शिकायचं या व्हिडिओची खरंच गरज आहे का? तर मला असं वाटलं की या एपिसोडची गरज आहे. आपली सिनेमॅटोग्राफीची सीरीज चालू आहे आणि सिनेमॅटोग्राफीच्या सीरीजमध्ये आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं सिनेमॅटोग्राफी शिकायचं कसं. तर तुम्हाला शॉर्ट फिल्म बनवायची असेल, यूट्यूब व्हिडिओ बनवायचे असतील इव्हन, किंवा एखादा चांगला छोटासा सिनेमा जरी बनवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम सिनेमॅटोग्राफर व्हावं लागेल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सिनेमॅटोग्राफर होण्याकरता तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला व्हिडिओग्राफर नाही व्हायचं आहे. व्हिडिओग्राफर ऑलमोस्ट एकटाच काम करतो आणि तो स्टोरी टेलर नसतो. सिनेमॅटोग्राफर एकटा काम करत नाही, त्याचे 4-5 असिस्टंट्स असतात जे फोकसचं काम करतात, लाईट्सचं काम करतात आणि इतर भरपूर काम करतात. आणि त्याला शिवाय तेवढेच असिस्टंट्सबरोबर अटेंडंटही असतात जे कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करतात, जे कॅमेऱ्याला, सिनेमा कॅमेऱ्याला उचलून बाजूला ठेवणं, इकडे ठेवणं, तिकडे ठेवणं, हवं त्या जागेवर ठेवणं, त्याची लेन्स बदलणं, हे काम करतात. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर हा एक मोठं डेजिग्नेशन आहे, मोठं काम आहे आणि त्यालाच DOP म्हणतात. जेव्हा तो सिनेमाचा मेन सिनेमॅटोग्राफर असतो आणि जेव्हा मल्टी कॅमेरा सेटअप लागतो तेव्हा इतर सर्वांना सिनेमॅटोग्राफरच म्हणावं लागतं, कारण तिथे इतर कुठलेही कॅमेरामन घेऊन चालणार नाही किंवा व्हिडिओग्राफर घेऊन चालणार नाही. ज्यांना सिनेमा शूट करण्याचं ज्ञान आहे असेच सिनेमॅटोग्राफरसुद्धा इतर मल्टी सेटअप कॅमेरावरती आपल्याला घ्यावे लागणार. म्हणून सर्वांना जर सिनेमॅटोग्राफर म्हटलं तर जो मेन सिनेमॅटोग्राफर ज्या सिनेमासाठी काम करतोय त्याला त्याचं नाव शेअर केल्यासारखं वाटेल टायटलमध्ये, क्रेव्हमध्ये. म्हणून त्याच्याकरता एक वेगळं डिजिग्नेशन असावं, वेगळं नाव असावं. म्हणून DOP, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, म्हणजे या सगळ्या इतर मल्टी सेटअप कॅमेरावरती जे सिनेमॅटोग्राफर काम करत आहेत त्यांना हा माणसाने डिरेक्ट केलं आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून हे डेजिग्नेशन आलं आहे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी. सिनेमॅटोग्राफी हे एवढंच शिकायचं आहे असं जर तुम्ही ठरवलं तर ॲटोमॅटिकली तुम्ही व्हिडिओग्राफी पण शिकाल, तुम्ही स्टील फोटोग्राफी पण शिकाल, तुम्ही फोटोग्राफी पण शिकाल आणि तुम्हाला हे जे 5 शब्द आहेत यांचे वेगवेगळे अर्थ कळतील. कॅमेरामन म्हणजे काय, व्हिडिओग्राफर म्हणजे काय, फोटोग्राफर म्हणजे काय, स्टील फोटोग्राफर म्हणजे काय, सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय आणि DOP म्हणजे काय, हे सगळे वेगवेगळे तुम्हाला डिफरंटाईज करता येतील जेव्हा तुम्हाला सिनेमॅटोग्राफी पूर्णतः स्वच्छपणे कळेल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला सिनेमॅटोग्राफी आली तर हे बाकी सगळं येईल. पण तुम्ही सिनेमॅटोग्राफीला समजू शकले नाही की हा पार्ट कसा इतरांपेक्षा वेगळा आहे तर मात्र कन्फ्युजन वाढेल आणि शिकायला अडचण होईल. त्यामुळे शिकायचं कसं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ही छोटीशी लर्निंग स्किल तुम्हाला समजवली आहे. आजचा एपिसोड आपण इथे संपूयात आणि पुन्हा भेटूयात सिनेमॅटोग्राफीच्या सिरीजमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.